नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएफ धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी। आता पेन्शन खातं होणार मालामाल। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी वर्गासाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी मोठी सुविधा जाहीर केली आहे। या नव्या निर्णयानुसार आता EPFO सदस्यांना त्यांच्या PF खात्यातील PF ट्रान्सफर रक्कम थेट पेन्शन खात्यात वळवण्याची मुभा मिळणार आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली। या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी सरकारच्या म्हणण्यानुसार ही सुविधा राबवल्यामुळे निवृत्ती फंड अधिक मजबूत होईल आणि सदस्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळेल। 30 कोटी सदस्यांना लाभ। मित्रांनो, पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ। केंद्र सरकारचा अंदाज आहे की या निर्णयाचा फायदा देशातील जवळपास 30 कोटी EPFO सदस्यांना होईल। सध्या EPFO खात्यावर वार्षिक 8.25% व्याजदर लागू असून चक्रवाढ व्याजाचा लाभही सदस्यांना मिळतो। या नवीन योजनेमुळे सदस्यांना दीर्घकालीन बचत आणि निवृत्ती योजना अधिक प्रभावीपणे करता येणार आहे। EPFOने अंशतः पैसे काढण्याच्या जुन्या 13 नियमांना आता 3 मुख्य श्रेणीमध्ये एकत्र केले आहे। पहिला आहे मूलभूत गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थिती। या बदलामुळे पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली असून कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे। व्याजदर कायम, नोकरी सोडल्यानंतर रक्कम काढणेही सुलभ। मित्रांनो, दरम्यान केंद्र सरकारने जनरल प्रोव्हिडंट फंड म्हणजे GPF आणि संबंधित फंड्सवरील व्याजदर कायम ठेवले आहेत। अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 2025-26 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी GPF वरील व्याजदर 7.1% राहणार आहे। त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि PF धारकांना दुहेरी लाभ मिळणार आहे। तसेच नोकरी सोडल्यानंतर PF रक्कम काढण्याविषयी असलेली गोंधळाची स्थितीही EPFOने स्पष्ट केली आहे। नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी लगेच 75% रक्कम काढू शकतो, तर उर्वरित रक्कम बेरोजगारीच्या 1 वर्षानंतर काढता येईल। यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना किंवा नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।